तुमचा फोटो असलेला एक गाडी आहे ती मला द्या, म्हणजे त्या ठिकाणी कोणी हलवणार नाही. आता फक्त आहे मराठी मुलांवरती होणारे अत्याचार, त्या ताईला आम्ही गॅरंटी देतो 100% की परत तिच्या गाडीला किंवा राजसाहेबांचा फोटो तिकडनं कोणी हलवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना दिसेल मनसेची ताकद काय आहे. मला वाटतं तिकडे आमचे अविनाश जाधव आहेत, ते ऑलरेडी तिथे गेलेले होते आणि सन्मान्य राजसाहेबांनी त्यांनी या विषयावर चर्चा केलेली आहे. तिने अजिबात काळजी करू नये किंवा महाराष्ट्रातील कोणी इतर तायांनी कुठलीही काळजी करू नये. ज्यांना पोटापाण्याचा व्यवसाय उत्तमरित्या चांगल्या प्रकारे करायचा आहे तो त्यांनी केला पाहिजे. त्यापेक्षा इतर ठिकाणी ज्या इलिगल गोष्टी आहेत त्यामध्ये जर त्या तिकडच्या लोकांनी लक्ष घातलं तर ते जास्ती बरं होईल. महापौर निवड प्रक्रिया आहे ती पुढे ढकलली गेलेली आहे. भाजप असेल, शिंदेगड असेल यांच्याकडून गट स्थापना झाली नाहीये. मुख्यमंत्री परदेश दौऱ्यावर आहे, त्यामुळे ही सर्व प्रक्रिया आहे ती पुढे ढकलण्यात आली अशी चर्चा. आता ते 40-50 लाख कोटीचे करार आहेत ना, 40-50 लाख कोटीचे करार आहेत ते सगळे समजून घ्यायला लोकांना सांगायला थोडा वेळ लागत असेल म्हणून ते करतील. तो त्या दोघांचा विषय, त्यावर आम्ही भाष्य करणं योग्य ठरणार नाही. मुंबई महापालिकेमध्ये स्थायी समितीमध्ये समसमान म्हणजे विरोधकही 13 असणार आहेत आणि सत्ताधारी सुद्धा 13 सदस्य असणार आहेत. त्यामुळे अडचण सत्ताधाऱ्यांची होईल, ज्या प्रकारे विरोधकांची ताकद दिसेल. हे बघा, शेवटी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांना चुकीच्या विषयावरती प्रश्न विचारण्याकरता असतो. बाकी सत्तेत येण्याकरता त्यांनी काय केलंय, कसं केलंय संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. त्यामुळे त्यांचे प्रश्न त्यांना विचारले तरी चालतील. पण विरोधक म्हणून तुमची पण समसमान ताकद असणार आहे. मग ती ताकद तुम्हाला दिसेल ना सभागृहात, नक्कीच दिसेल.